ती रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जे आपण काल 3 टॉपिक बघितले होते इथे. हा, मोमेंटम इंडिकेटर बघितले होते ना ते. सी एक इंटरेस्ट, लोकांचं इंटरेस्ट म्हणजे व्हॉल्यूम आपल्याला समजतं. जे मोमेंटम आहे ते आपल्याला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सने आपल्याला समजतं की मार्केटमध्ये किती मोमेंटम आहे, आणि त्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये एंट्री घ्यायची की एक्झिट घ्यायची ते आपल्याला या ठिकाणी समजतं. नाव सी, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा एक ऑसिलेटर आहे. ऑसिलेटर म्हणजे काय, एक सर्टन रेंज असते, त्या रेंजमध्येच हा ट्रॅव्हल करत असतो. इंडिकेटरचं बोलतो, प्राइसचं नाही. हा एक रेंज, ही रेंज असते 0 to 100. 0 to 100 ही रेंज असते, यामध्येच तो ट्रॅव्हल करत असतो. 100च्या वरती जाणार नाही, 0च्या खाली येणार नाही. खाली आला तर काय होतं, वरती गेलं तर काय होतं, लेट यू विल सी. सी हिअर, RSI इज अ मोमेंटम इंडिकेटर, आणि RSI इज अ वर्ल्ड बेस्ट इंडिकेटर, आपण असं म्हणूया. वर्ल्डचा बेस्ट इंडिकेटर आहे जो मार्केटमधलं मोमेंटम आयडेंटिफिकेशन करतो. दुसरा, हा फर्स्ट पॉईंट. दुसरा, RSI स्पीड आणि मॅग्नेट्यूड जे आहे त्या प्राइसची सांगतो. म्हणजेच काय, प्राइस जर कंटिन्यू वरती जात असेल तर त्या प्राइस मध्ये स्पीड आहे का, किंवा त्या प्राइस मध्ये मॅग्नेट्यूड म्हणजे तिथे त्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे का, मोमेंटम आहे का याच्यामध्ये, प्राइस मध्ये, किंवा जे लोक इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, ते जर असेल तरच तो जो आहे कंटिन्यू वरती जाईल. ते जर नसेल तर तिथून मार्केट खाली यायला सुरुवात होणार. ठीक. RSI दोन प्रकारे यूज मेंबर मार्केटमध्ये करतात. पहिलं जे आहे ते ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट या कंडिशन मार्केटमध्ये बघतात. ओव्हरसोल्ड याला असं म्हणतात, म्हणजे खूप जास्त मार्केटमध्ये विक्री झालेली आहे, म्हणजे खूप जास्त सेलिंग झालेली आहे. आता मार्केट जे आहे इथून बाईंग व्हायला सुरुवात होईल, ही पहिलं कंडिशन आहे. आता ओव्हरबॉट म्हणजे खूप जास्त मार्केटमध्ये बाईंग झालेली आहे, आता मार्केटमध्ये इथून सेलिंग व्हायला स्टार्ट होईल. एक आहे ओव्हरबॉट, म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग झाली, तिथून सेलिंग झाल्यानंतर तिथून तुम्हाला बाईंग मिळणार. आणि दुसरी कंडिशन, मार्केटमध्ये खूप जास्त बाईंग झालेली आहे आणि तिथून तुम्हाला सेलिंग मिळणार. हे पहिली केस RSI मध्ये वापरतात बरेचसे लोक. आणि दुसरी केस RSI मध्ये वापरतात ती म्हणजे डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स म्हणजे काय आपण बघूया. आणि सबसे इम्पॉर्टंट बात, RSI जो आहे तो कॅल्क्युलेट ऑन क्लोजिंग बेसिस. कोणाची क्लोजिंग, तुमची की माझी? क्लोजिंग ऑफ होम, क्लोजिंग. RSI कॅल्क्युलेटेड ऑन क्लोजिंग बेसिस. हे मी इथं वाक्य लिहिले, कोणी मला सांगू शकतो? क्लोजिंग मीन्स कोणाची? प्राइस कॅन्डल, प्राइस बरोबर आहे, बट कॅन्डल, कॅन्डलची क्लोजिंग कसं असतं, OHLC. हे लक्षात आहे ना. तर आपण RSI जो कॅल्क्युलेट करतो तो क्लोजिंग बेसिसवर करतो. म्हणजे ज्या ठिकाणी पण क्लोजिंग होते त्या ठिकाणी तो RSI प्लॉट होतो. ओके, क्लोजिंग बेसिसवर RSI प्लॉट होतो. लेट वी विल सी स्टेप बाय स्टेप बघूया. ओव्हरसोल्ड ओव्हरबॉट कसं असतं ते बघूया. ओके, इथे बघा, ओव्हरबॉट स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर. ओव्हरबॉट जो आहे तो 70च्या अबव गेल्यानंतर आपण असं म्हणतो की RSI ओव्हरबॉट झालेला आहे. ओव्हरबॉट म्हणजे खूप जास्त बाईंग झालेली आहे, नंतर इथे सेलिंग एक्सपेक्टेड आहे, हे तो झाला ओव्हरबॉट. आणि ओव्हरसोल्ड कधी वापरतात, खूप जास्त सेलिंग झालेली आहे त्यानंतर मार्केटमध्ये एक बाईंग येऊ शकते, म्हणून तो ओव्हरबॉट, ओव्हरसोल्ड वापरतात. तो ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट हे लक्षात घ्यायचं. प्रॅक्टिकली दाखवतो मी सगळ्या गोष्टी ना, प्रॅक्टिकली आपण बघूया. दिस इज फॉर थेरोटिकल नॉलेज. ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन सी. आता RSI जो आहे तो लावायचा कसा ते पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी. इथे असतो 100 आणि इथे असतो 0. तर 70च्या वरती ज्यावेळेस पण RSI असेल त्यावेळेस आपण असं म्हणतो की मार्केट जे आहे ते ओव्हरबॉट मध्ये गेलेलं आहे, खूप जास्त खरेदी झाली मार्केटमध्ये, इथून एक फॉल होण्याचा थोडासा चान्स असतो. आणि जर 30च्या खाली गेले तर खूप जास्त सेलिंग झाली, इथून एक बाईंगचा चान्स असू शकतो. असे दोन प्रकारचे RSI जे आहे ते आपण यूज करतो. नाव लेट मी अलाउ टू गो इन लाईव्ह, बट लाईव्ह जाण्याच्या अगोदर आपण थोडंसं RSI डायव्हर्जन्स काय आहे ते पण बघूया. त्यानंतर मी लाईव्ह घेऊन जातो दोघंही. RSI डायव्हर्जन्स बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, याच्याबद्दल मी सांगतो. हा सेम RSI स्क्रीनशॉट काढला असेल. RSI सेम जो आहे तो आपण जो हे बघितलं होतं, काय बोलतात त्याला, व्हॉल्यूम बघितलं होतं, बस तसंच RSI डायव्हर्जन्स पण फॉलो करतो. बट सी, डायव्हर्जन्स म्हणजे काय, प्राइस वरती जात आहे आणि इंडिकेटर म्हणजे RSI इंडिकेटर जर खाली येत असेल तर आपण काय म्हणणार
की या ठिकाणी ही जी प्राइस वरती जाते ही प्राइस जी आहे ती फेक आहे. म्हणजे प्राइस वरती जाते पण त्याच्यामध्ये मोमेंटम नाहीये, म्हणजे प्राइस हॅव्हिंग नो मोमेंटम. आणि प्राइस मध्ये मोमेंटम नाहीये तर ती कुठल्याही कधीही ती खाली या ठिकाणी फॉल होऊ शकते. कुठल्याही क्षणी या ठिकाणी फॉल होऊ शकते. आणि सिमिलरली हा याला बोलतात RSI डायव्हर्जन. RSI डायव्हर्जन. दुसरी केस, दिस इज द केस नंबर 1. दुसरी केस, मार्केटमध्ये प्राइस खाली येत आहे आणि RSI जो आहे तो वरती इंडिकेटर दाखवत आहे. याचा अर्थ आहे प्राइस जरी खाली येत असेल तरी या ठिकाणी जो इंडिकेटर त्याच्यामध्ये मोमेंटम आहे. पण मोमेंटम कुठलं? अप साइडचं. मार्केटची जी प्राइस आहे ती खूप जास्त खाली अ, नाही जात आहे, म्हणजे मोमेंटम लूज नाही होते, मोमेंटम कंटिन्यू राहत आहे. मग तिथून तुम्हाला एक अप साइडचं जे आहे मूव्हमेंट तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. RSIची एक्सपेक्टेड आहे मूव्हमेंटम, अप साइडची मूव्हमेंटम. मी इंडिकेटर दाखवतो त्यानंतर काही तुम्हाला मी लाईव्ह मार्केटमध्ये पण काही दाखवतो की कसं आपण लाईव्ह मार्केटमध्ये RSI बघणार आहोत. ठीक. हे सगळं डिलीट करूया आपण अगोदर. त्यानंतर RSI पण डिलीट करूया. काय करायचं? अगेन गो टू इंडिकेटर, देन चूज रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे बघा, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, इथे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही अशी एक स्क्रीन ओपन होईल. याला तुम्ही डबल क्लिक करा. डबल क्लिक जसंही तुम्ही करणार तर डबल क्लिक केल्यानंतर इथे बघा शो डायव्हर्जन्स म्हणून एक ऑप्शन असतं. याला अनटिक केलं तर हे बघा ही जी लाईन होती ही गेली निघून. तर जर टिक केलं इथे तर ही लाईन जी आहे ती आली. याला जर अनटिक केलं तर लाईन गेली, टिक केलं तर लाईन आली. म्हणजे RSI डायव्हर्जन्स दाखवत चालतो तुम्हाला. RSI डायव्हर्जन्स दाखवत जातो. इथे SMA आहे तो तसंच ठेवायचा, छेडखानी नो. लेंथ जी आहे ती 14च ठेवायची. आणि त्यानंतर स्टाईल जी आहे त्या त्या ठिकाणी मात्र तुम्हाला चेंज करावं लागेल. हे 3 लाईन दिसतात. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. तर ही जी आहे अप लाईन असते, ही डाउन आहे. RSIची सेटिंग जे मी वापरतो ते तुम्हाला शिकवतो. RSI अप्पर बँड, हे अप्पर बँड असतो, हा लोअर बँड असतो RSIचा. वरचा आहे तो अप्पर बँड, खालचा आहे तो लोअर बँड. अप्पर बँड, लोअर बँड. अप्पर बँड जो आहे तो आपण 60 ठेवणार आहोत. लोअर बँड म्हणजे हा जो आहे 40 ठेवणार आहोत. 60 आणि 40. आणि हा जो आहे त्या ठिकाणी आपण 50 ठेवणार आहोत. 60, 40 हे दोन आपण ठेवतो. 50 ही मिडल लाईन. ओके, फुल. नाव सी अशा प्रकारे तुम्हाला RSI दिसतो. आणि RSI आणि जर प्राइस या दोघांनाही जर तुम्ही, ही प्राइस आहे ही RSI, या दोघांनाही जर तुम्ही लाईन चार्ट मध्ये केलं, यू विल बी कन्फ्युज्ड. यू विल बी कन्फ्युज की दोघांमधलं चार्ट कुठलं आहे बघा. त्याला जर मी हे जर केलं इथे, म्हणजे RSI आणि प्राइस हे दोघं पण ऑलमोस्ट सेम चालतात. सेम चालतात. इथे मी तुम्हाला काही नोटीस करून देतो. यू जस्ट नोटीस हिअर. सी इथून बघा, असं बनत चाललं. इथून पण बघा. इथून थोडा वरती गेल्यानंतर टर्न मारला, इथून पण थोडा वरती गेल्यानंतर टर्न मारला. इथून पण हा असा शेप दिसतोय. इथेही शेप्स इथून पण बघा. हे वरती जाऊन खाली आलं, हे पण वरती जाऊन खाली आलं. इथे पण हा बनलाय, इथे पण हा बनलाय. म्हणजे जर प्राइस जी आहे, प्राइस ती प्रॉपर जर चालत असेल प्रॉपर, तर RSI आणि प्राइस याला जर लाईन डायग्राम मध्ये केले तर यू विल बी कन्फ्युज की कुठली RSI ची डायव्हर्जन्स RSI ची लाईन आहे आणि कुठली जी आहे ती तुम्हाला प्राइस ची लाईन आहे. बट या दोन लाईन मध्ये जेव्हा पण तुम्हाला तफावत दिसेल त्यावेळेस असं समजायचं की त्या ठिकाणी डायव्हर्जन्स आहे. त्या ठिकाणी डायव्हर्जन्स आहे. ती थोडंसं प्रॉपर लक्ष दिलं ना तर तुम्ही 1 ते 2 रिव्हिजन मध्ये इथून ट्रेड एकदम परफेक्टली या ठिकाणी ट्रेड जो आहे तो घेऊ शकता. ओके. नाव आता याचे काही एक्झाम्पल्स बघू आपण या ठिकाणी. त्यानंतर मी तुम्हाला परत दाखवतो. स्क्रीन दिसते, व्हिडिओ स्क्रीन म्हणजे हे दिसतंय का? चार्ट दिसतोय? चार्ट चार्ट स्क्रीन नाही, चार्ट. चार्ट दिसतो. चार्ट म्हणजे फोटो, RSI चा फोटो. फोटो दिसतोय. ओपन नाही झाला ना. तोच लास्ट टाइम पण इश्यू आला होता.
आता दिसलं ना? हा सी, हे बघा इथे जस्ट ऑब्झर्व हिअर, जस्ट ऑब्झर्व हिअर प्राइस, जस्ट ऑब्झर्व हिअर ना, प्राइस अशी खाली जाते इथं, प्राइस इथून खाली आली, परत वरती गेली, इथे लो बनवला, यापेक्षा हा लो बनवला, म्हणजे मार्केटने फर्स्ट लो आणि सेकंड लो बनवला, बट आर एस आयने लो बनवला का इथे लो नाही. तर हा जो आहे म्हणजे प्राइस लो बनवते आणि जो आर एस आय आहे तो हाय बनवतोय, तर दिस इज कॉल्ड द डायव्हर्जन्स, दिस इज कॉल्ड द डायव्हर्जन्स. पण या ठिकाणी यू आर एक्सपेक्टिंग की मार्केट प्राइस विल गो अप, यू आर एक्सपेक्टिंग प्राइस विल गो अप. तर असं तुम्हाला हा जो आहे इथं, आणि त्यानंतर इथे एक हा सेंटिमेंट दिसला कुठला, दिस इज कॉल्ड द बाईंग प्रेशर वाली कॅन्डल, देन बाईंग प्रेशर वाली कॅन्डल आणि आर एस आय वरती, इथे यू कॅन टेक अ ट्रेड इन बाय, इथे बाईचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. दुसरं बघा, इथून लो मारला, हा फर्स्ट लो, इथे वरती गेला, परत इथे लो मारला, म्हणजे हा जो लो आहे हा लो आणि हा लो हा ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम. बरं आर एस आयचं बघणार, तर आर एस आयची ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम नाही आहे. ही आर एस आयची व्हॅल्यू येते इथे कुठेतरी 20 ला, आणि आर एस आयची व्हॅल्यू येते कुठेतरी ही 25 किंवा 30च्या इथे, म्हणजे प्राइस जो आहे तो सेम दाखवतोय आणि आर एस आय मोमेंटम मध्ये असल्यासारखं दाखवतोय. आर एस आय जितकं वरती जाईल, जितकं वरती जाईल तितकं प्राइस मध्ये मोमेंटम आहे असं आपण एक ऍझम्पशन करूया, इतकं प्राइस मध्ये मोमेंटम आहे असं आपण ऍझ्युम करूया. दुसरं पण बघा, प्राइस इज मेकिंग हाय, फर्स्ट हाय, सेकंड हाय अँड थर्ड हाय, ते प्राइस मेकिंग हाय, आणि आर एस आयने पण तसंच फॉलो करायला पाहिजे होतं ना, जर याच्यामध्ये जर मोमेंटम असतं तर आर एस आयने पण प्राइस सोबतच गेलं पाहिजे होतं, बट सी आर एस आय कंटिन्यू लोअर लो, म्हणजे मोमेंटम आहे मार्केटमध्ये पण मोमेंटम जे आहे ते लूज होत आहे, लूज होत आहे. प्राइस वरती चाललेली आहे, बट ही जी प्राइस आहे ती फेक प्राइस आहे, कारण की आर एस आय त्याचं मोमेंटम लूज करत चाललेलं आहे खाली. जेव्हा आर एस आय मोमेंटम लूज करत चालतो त्यावेळेस आपल्याला इथे एक सेलिंग एक्सपेक्टेड आपण या ठिकाणी घेऊ शकतो, लूज. मी या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल आहे कन्फर्मेशन, जसं इथे बघितलं, दिस इज अगेन जर याला ट्रेंड लाईन पकडली तर हा फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, म्हणजे पहिला आणि दुसरा अटेम्प्ट ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्ही कन्फर्म होणार की ही ट्रेंड लाईन झालेली. मी अशी ट्रेंड लाईन काढतो या ठिकाणी, विच पॅटर्न इज दिस, हा कुठला पॅटर्न आहे, दिस इज कॉल्ड बेरिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग पॅटर्न. आणि जर तुम्ही प्राइस ऍक्शन बघत असाल तर ही जी आहे ही किती तासाची टाइम फ्रेम आहे, 5 मिनिटची टाइम फ्रेम आहे, 5 मिनिट्स, आणि मागच्या किती वेळपासून, 1 2 3 4 5 6 30 मिनिट्स पासून, 30 मिनिट्स पासून प्राइसने हा हाय जो आहे तो ब्रेक केलेला नाहीये, म्हणजे बायर मध्ये इतकी स्ट्रेंथ दिसत नाहीये. तर हे अगेन दुसरं कन्फर्मेशन तुम्हाला, जे पहिलं कन्फर्मेशन ही ट्रेंड लाईन, दुसरं कन्फर्मेशन एक प्राइस ऍक्शन, म्हणजे टूल बघा, टूल प्लस प्राइस ऍक्शन आणि प्लस इंडिकेटर. आणि मला सांगा हे तिघांचं जे डेडली कॉम्बिनेशन असतं ना, म्हणून आपली ट्रेडची प्रोबॅबिलिटी आहे ती पॉसिबल होती इथून. म्हणजे इतके तीन तीन कन्फर्मेशन आपण घेतो. काय पहिल्यांदा घेतलं की हा जो आहे हा टूल आहे ना, टूल आहे, हा ट्रेडिंग टूल आहे कुठला, एक तुम्ही लाईन मार एक ड्रॉ केली, ट्रेडिंग टूल. देन प्राइस ऍक्शन, प्राइस ऍक्शन काय सांगते इथे बघा, इथे नीट की मागच्या 30 मिनिट्स पासून हा जो हाय आहे मार्केट हाय ब्रेक करत नाहीये, म्हणजे बायर मध्ये एवढी स्ट्रेंथ दिसत नाहीये, हा दुसरा झाला. आणि तिसरं इंडिकेटर, इंडिकेटर मध्ये काय बघणार, हे बघा इथे की प्राइस जी आहे ती हायर हाय बनवते, बट आर एस आयचं लोअर लो बनवतोय. म्हणजे वेळेस ही केस होते तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मार्केटमध्ये मोमेंटम तर आहे, पण ते मोमेंटम जे आहे ते लूज होत चाललेलं आहे, मोमेंटम लूज होते मार्केटमध्ये, म्हणून आपण तिथे एक बाय ट्रेड घेऊ शकतो. यू कॅन सी दॅट दिस इज द डब्ल्यू पॅटर्न, हा डब्ल्यू पॅटर्न आहे. डब्ल्यू पॅटर्न आणि आर एस आय बघा, ही प्राइस बघा, ही प्राइस, हा लो, याच्यापेक्षा हा लो मारलेला आहे मार्केटने, म्हणजे एवढा गॅप आहे लो मध्ये. बट आर एस आय मध्ये गॅप आहे का, नाही, आर एस आय तिथेच आहे, आर एस आय तिथेच आहे, आर एस आय. मग या केसमध्ये काय म्हणणार की आर एस आय जो आहे तो मोमेंटम मध्ये आहे, म्हणजे खाली मार्केट येत आहे पण आर एस आय ला खाली जायचं नाहीये, म्हणजे प्राइसला खाली नाही जायचं, म्हणून मार्केट इथून वरती जाण्याचे एक्सपेक्टेशन आहेत. अगेन या ठिकाणी तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करा आणि जर केअरफुली ऑब्झर्व केलं, ते दोन कॅन्डल बघा, दोन कॅन्डल
याच्या विक नियर अबाउट सेम आहे, विक किंवा शॅडो सेम आहे, म्हणजे इथे ट्विझर बॉटम फॉर्म आहे. अगेन प्राइस ऍक्शन नुसार पण एक तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. असे बरेचसे कन्फर्मेशन तुम्हाला मिळत असतात. इथे पण बघा, डब्ल्यू बनला, प्राइस ऍक्शन नुसार डब्ल्यू, प्राइस ऍक्शन नुसार डब्ल्यू बनला. त्यानंतर ही ट्रेंड लाईन आली आणि पण आर एस आय वरती गेला, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न वर सुद्धा ट्रेड घेऊ शकतात. आणि या ठिकाणी बघितलं तर हा एक बुलिश अँगल फिन सुद्धा एक पॅटर्न बनलेला आहे. बुलिश अँगल फिन बघा, हा अँगल फिन ही ग्रीन कलर आणि याच्या अगोदर ह्या दोन छोटे छोटे कॅन्डल, इथून पण तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. असं हे सगळे लाईव्ह एक्झाम्पल येतं, मी चार्ट मधून काढले. आणि काल परवा पण आपण एक ट्रेड घेतला होता ना, ज्या ठिकाणी तुम्हाला आर एस आय डायव्हर्जन्स दिसलं होतं. आणि कीप इन माइंड, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न किंवा असं हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा असं हायर हाय असं जेव्हा पॅटर्न मार्केटमध्ये बघताय ना, त्यावेळेस आर एस आय नेमकं ऑलवेज चेक करा. आर एस आय, आर एस आय जर जशी प्राइस जाणार आहे तसं जर जात असेल तर दॅट इज ओके. बट त्याच्या विरोधात जर जात असेल तर मात्र तुम्ही जे आहे हे म्हणणार की मार्केट जे आहे ते एक मोमेंटम लूज करत चाललेलं आहे, मोमेंटम मार्केट लूज करत चाललंय. मग त्या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर कॅन्डलचा वेट करायचा आणि वेट केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. ओके, स्क्रीन शेअर होते का माझी? स्क्रीन नाही होत. येस सर, होते सर. ओके ओके, अगेन हां ठीक आहे. आपण आता काय करूया ना, लाईव्ह काही एक्झाम्पल्स बघूया आर एस आयचे, लाईव्ह ज्याच्यामध्ये आपण ट्रेड घेतो किंवा एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी जे आहे ते खूप जास्त आपल्याला बघायला भेटते. यू विल सी दिस इज द परफेक्ट डायव्हर्जन आर एस आय. कीप इन माइंड, सी हिअर, हे बघा मार्केटने काय केलं, इथे एक हाय बनवला आणि हा हाय बनवला, हे दोन मार्केटने हाय बनवले. मग जर दोन मार्केटने हाय बनवले तर गोल्डनी सुद्धा हाय बनवला पाहिजे होता इथे आणि इथे. पण बघा इथे हा आर एस आय कितीला आहे, 85, म्हणजे ओव्हर बॉट कंडिशन मध्ये आहे. ओव्हर बॉट 85 दिसतोय ना लेफ्ट साइड, सी हिअर. इथे बघा या कॉर्नरला बघा इथे, सी किती आहे, 84 85 इथे. मग ज्यावेळेस आणि प्राइस किती होती गोल्डची, 2396 इथे प्राइस होती. मग प्राइस वरती गेली, किती गेली ही प्राइस इथे, 2428. मग आर एस आयनी पण वरती जायला पाहिजे होतं जर मार्केट मोमेंटम मध्ये असतं. बट असं होतं का, नाही. प्राइस हायर हाय बनवला, आर एस आयनी काय केलं, लोअर हाय बनवलं. मग सांगा इथे, मग वी आर वेटिंग फॉर दी कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन. काय हे बघा, ही जी कॅन्डल आहे, ऑल ऑफ यू नो व्हॉट दिस कॅन्डल इज कॉल्ड एज, इट इज क्लोजिंग इन द सी झोन. ही कॅन्डल सी झोन मध्ये क्लोज झाली आणि त्यानंतर इथे एक सेलिंग प्रेशर आलं याला, आणि इथून पण असं सेम आलं, म्हणून मार्केट इथून खाली गेलं. क्लिअर, क्लिअर एव्हरीथिंग. अशा प्रकारे तुम्हाला जो आहे ते ट्रेड शोधावं लागतील मित्रांनो. आणि जर ट्रेड शोधले तरच जे आहे ते आपल्याला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करावं लागेल. ट्रेडिंग खूप इझी आहे मित्रांनो, फक्त काय होतं ना, अभ्यास नाही करत. आता मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी एवढं पण शिकवलं ना तरीही मेंबर या ठिकाणी प्रॉपर अभ्यास करणार नाही. एव्हरीवन लुकिंग फॉर द सिग्नल, एव्हरीवन लुकिंग फॉर द सिग्नल, की आम्हाला सिग्नल द्या आम्ही ट्रेड करतो. कोणीही मला एक न्यू मेंबर मधून, किरण सरांच्या टीम मधून एक्सप्लेन मी दिस चार्ट, व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन नेक्स्ट वीक और नेक्स्ट कपल ऑफ डेज, किरण सरांच्या टीम मधून ओनली या दोन गोष्टींमध्ये सांगा. अजून एक ते दोन एक्झाम्पल घेऊया, देन वी विल वाइंड ऑफ द सेशन. कोणीही किरण सरांच्या टीम मधून जस्ट रेज द हँड, चुकेल तरी प्रॉब्लेम नाही, बट रेज द हँड अँड टेल मी व्हॉट एक्झॅक्टली इज दिस, what will going to happen here, what you are understanding right now, what is going on in the market. आता सध्या इथे मार्केटमध्ये काय चाललेलं आहे इन टर्म्स ऑफ, आता जे आपण आर एस आय बघितलेलं आहे त्याच्यानुसार काय चाललेलं आहे ते मला सांगा. कोणी, एनिवन, फक्त 4 ते 5 सेकंद आपण मी घेतो आणि त्यानंतर मग मी स्वतः सांगतो. चला कोणी रेडी आहे का, 5 4, एनिवन रेडी, 3 2, कोणी रेडी आहे का सांगायला? येस, प्लीज एक्सप्लेन करू शकता तुम्ही. डायव्हर्जन्स इज करेक्ट, डायव्हर्जन्स इज करेक्ट.
करेक्ट, व्हेरी गुड. डायव्हर्जन्स आहे. आय एम एक्सप्लेनिंग काय सीन आहे. हे बघा, प्राइस जे आहे, प्राइसने हा एक हाय बनवला इथे. हा हाय बनवला, बट याची क्लोजिंग कुठे दिली? RSI इज कॅल्क्युलेटिंग ऑन क्लोजिंग बेसिस. इथे कन्फ्युजन तुमचं झालं असतं, की RSI जो आहे तो क्लोजिंग, मी पहिल्यांदाच सांगितलं, हाय हा बनवला, हाय नो डाऊट हाय बनवला, बट क्लोजिंग कुठे दिली? इथे. म्हणून याचा जो RSI आहे तो खाली गेला. याचा जो RSI आहे इथे, तो खाली इथे गेला. बट याची क्लोजिंग वरती झाली ना, म्हणून RSI वरती आहे. आता सी, इथे झालं काय? हा एक हाय बनवला याने इथे. हा हाय बनवला आणि दुसरा इथे एक हाय आहे. हे मार्केटनी एक असं इन्क्लाइन स्ट्रक्चर बनवलं. बट लुक ॲट द RSI. RSI is forming lower. Can we say this is the RSI divergence? And when RSI divergence will going, if you see the RSI divergence, then you can plan for the sell trade. बट या ठिकाणी तुम्हाला अजून जर काही कन्फर्मेशन घ्यायचंय तर व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्यायचं. जर आता तर व्हॉल्यूम कंटिन्यू इथे अप दिसतोय, बट आजची कॅन्डलचा जो व्हॉल्यूम आजच्या कॅन्डलचा हा जर इथे कुठेतरी या कॅन्डलच्याच आसपास जर क्लोजिंग झाला, तर वी आर एक्सपेक्टिंग की थोडा वरती जाऊन लिक्विडिटी घेऊन अगेन खाली येण्याचे चान्सेस. कॅट JPY नेक्स्ट वीक आहे का? हा, नेक्स्ट वीकली जो व्हॉल्यूम आहे तो बघा, डाऊन होताना दिसतोय वीकली व्हॉल्यूम. इफ यू क्लिअरली ऑब्झर्व ना, वीकली जो व्हॉल्यूम आहे तो कुठेतरी डाऊन होताना तुम्हाला दिसतोय. वीकली व्हॉल्यूम डाऊन होताना दिसतोय आणि वीकली व्हॉल्यूम डाऊन होताना दिसतोय आणि प्राइस जे आहे ते वरती जाताना दिसतंय. नाव आता हे दिसतंय इथे ट्रेड घ्यायचा का नाही? यू जस्ट वेट. कशासाठी वेट करायचं सांगा? जर तुम्ही आता याचा आन्सर दिलं तर मी समजेल की आपलं 7 डेजचं जे सेशन्स आहे ते फुलफिल झालं. इथे वेट करायचं आपल्याला. कशासाठी वेट करायचं सांगा मला? ट्रेड घ्यायचं नाहीये आता आपल्याला या ठिकाणी वेट करायचा. एनीवन? वेट करायचा. इंडिकेटरने आपल्याला दिलं कन्फर्मेशन. सेलिंग कॅन्डल, दिस इज करेक्ट. रिट्रेसमेंट नाही. रिट्रेसमेंट घेतलं तर मार्केट इथून परत असं वरती जाईल. रिट्रेसमेंट घेतलं तर परत वरती जाईल. आपल्याला मार्केटच्या सेलिंग कॅन्डलचं, सेलिंग सिग्नलचं वेट करायचं. म्हणजेच आपण म्हणू, इंडिकेटरने आपल्याला दिलं कन्फर्मेशन, टूलने आपल्याला दिलं कन्फर्मेशन, बट आपल्याला आता वेट करायचा प्राइस ऍक्शनचा. प्राइस ऍक्शन म्हणजेच काय? एक निगेटिव्ह प्रेशर वाली कॅन्डल किंवा एक एंगल्फिंग वाली कॅन्डल किंवा बायर एक्झॉस्ट होणाऱ्या काही कॅन्डल्स. जसं फर्स्ट सेशन मध्ये मी बाहेर एक्झॉस्ट होण्याच्या कॅन्डलचं एक्झाम्पल दिलं होतं, की अर्धा तास जो आहे तो हाय आहे तो ब्रेकच होत नाहीये. म्हणजे असा सीन होतो की हाय ब्रेक होत नाहीये, इनडिसिसिव्ह मार्केट अशा काही कॅन्डल बनवत चाललंय, सेलिंग प्रेशरच्या कॅन्डल काय बनवत चाललंय. तर तिथून एक्झॅक्टली तुम्हाला समजणार की या ठिकाणी एक सेलिंग जे आहे, सेलिंग ती पॉसिबिलिटी येऊ शकते, बिकॉज बायर मध्ये एवढं पाहिजे तेवढं जो आहे तो इम्पॅक्ट किंवा प्रेशर किंवा इंटरेस्ट या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून. ओके. इथे व्हॉल्यूम मला डाऊन दिसतोय. प्राइजेस जे आहे ते प्राइस वरती जाताना दिसत आहे. RSI मध्ये मला डायव्हर्जन दिसतोय. म्हणजे दोन इंडिकेटर मला इथे सेल रिप्रेझेंट करताय. वी विल वेट फॉर दिस सेल प्रॉपर कॅन्डल. सेलिंग प्रॉपर कॅन्डलचे वेट करू. जर तसं झालं तर वी विल गो नेक्स्ट टू नेक्स्ट वीक, म्हणजे नेक्स्ट मंथ, जुलै मंथ मध्ये वी आर एक्सपेक्टिंग कॅट JPY मध्ये आपल्याला सेलिंग येऊ शकते. इट इज जस्ट प्रोबॅबिलिटी ऑर पॉसिबिलिटीज. ओके. सो थँक यू व्हेरी मच. अप्रॉक्सिमेटली 10 वाजले. ओव्हर टू यू होस्ट. आणि आजचं माझं जे सेशन आहे ते मी इथेच स्टॉप झालं असं जाहीर करतो. ओके. थँक यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. ओके. थँक यू व्हेरी मच.